नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी खंडेराव धारराव, डेव्हलपमेंट हेड आनंद ॲग्रो केअर नाशिक. आपणा सर्वांचे या लाईव्ह सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपला जो विषय आहे माती परीक्षण व पाणी परीक्षण ही आजची गरज. तर मी काळाची गरज नाही म्हणत आहे, आजची गरज म्हणतो आहे. कारण आज आपली जी परिस्थिती आहे मातीची त्या पद्धतीची झाली आहे. बघा, काही वर्षापूर्वी जे आपण आपल्या जमिनीमध्ये पीक उत्पादन घ्यायचो तर तिथं ती माती, जसं आपण पहिले बैलाच्या नांगराच्या साहाय्याने शेती करायचो, त्याचप्रमाणे आपल्या जमिनीत असलेले जीवाणू, सेंद्रिय कर्ब या सर्व गोष्टी खूप मुबलक प्रमाणात होते. त्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीमधील न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप चांगली होती. त्यामुळे आपले पिकं एकदम जोमदार राहायचे. आपण कमी खतांचा वापर करून सुद्धा अधिक उत्पादन घेत होतो. पण या विपरीत काय झालं आहे, आता आजच्या काळामध्ये जमिनीची परिस्थिती खूपच बदलली आहे. म्हणजे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करतो आपण, त्याचप्रमाणे जमिनीचा कडकपणा वाढत चालला आहे, क्षारांचे प्रमाण वाढले आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी होत गेलं आहे, जीवाणूंची जी रेलचेल होती, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी होती ती पण आता भरपूर प्रमाणात कमी झाली. त्याचा परिणाम म्हणून आपल्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्या ठिकाणी आता ॲनाब्रिक कंडिशन म्हणजे हानिकारक बुरशी वाढले आहेत. त्यामुळे डंपिंग, मर अशा खूप समस्या आपल्या जमिनीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या पीक उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. अति रासायनिक खतांचा वापर करूनही आज इतका खर्च करूनसुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आपलं पीक व्यवस्थितपणे घेता येत नाही किंवा उत्पादन आपल्याला अपेक्षा एवढं ते मिळत नाही. आणि त्याच्यावर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव जास्त होत आहे. जमिनीचा कडकपणा, चिवटपणा, कॉम्पॅक्शन या सगळ्या गोष्टी वाढल्या आहे. तर ह्या गोष्टी आजच्या काळात वाढल्यामुळे सुद्धा आपल्या उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. आपण जे काही पिकं घेतो, समजा आपण द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ जे हॉर्टिकल्चर क्रॉप असतील किंवा जे भाजीपाला पिकं असतील, हे सर्व घेताना म्हणजे माती परीक्षणाची गरज आज का निर्माण झाली आहे याच्यावर विचार करणं ही आजची खूप मोठी समस्या बनली आहे. तर याच्यावर विचार आपण आज केला पाहिजे. कारण ह्या गोष्टीमध्ये जर आपण आज विचार केला तरच आपले पुढच्या उत्पादनावर आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि कमी खर्चात आपण जास्तीत जास्त उत्पादन या ठिकाणी काढू शकतो. तसे पाहायला गेलं तर महाराष्ट्रात भरपूर प्रकारच्या मृदा आहेत. जशी जाडी भरडी मृदा असेल, काळी रेगूट मृदा असेल, जांभी मृदा असेल, गाळाची काहींची, तर काहींची दलदलीची मृदा आहे, तर काहींची चुनखडीयुक्तसुद्धा आहे. म्हणजे बघा, प्रत्येकाला जमीन ही वेगळी वेगळी भेटली आहे आणि जमीन प्रत्येकाची वेगळी आहे. त्या ठिकाणी पीक पद्धती, काम करण्याची पद्धती, रासायनिक खतांचे डोसेस हे सगळ्यांचे वेगवेगळे ठरले जातात. कारण आपलं समाधान काय होतं का, आपण जे काही खतं, फर्टिलायझर्स जे आपण दुकानातून आणतो आणि आपल्या मातीमध्ये टाकतो, हे तर आपलं समाधान झालं. पण आपण जे काही खतं टाकले तुमच्या पिकाच्या मुळीच्या सानिध्यामध्ये, ते जमिनीत गेले, परंतु त्या ठिकाणहून ते खतं त्या पिकाला शोषण करता आले का, त्या ठिकाणी ते वरती गेले का पिकाच्या याच्यामध्ये. जसं आपण बघतो की जोपर्यंत तुमचं पीक तुमचं न्यूट्रिशन आणि पाणी मुळीद्वारे शोषून घेतं, ते पानापर्यंत जातं तुमच्या फ्लोएम आणि झायलेम या अन्ननलिकेद्वारे. नंतर वरतून हवेतून त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पानाचा हिरवेपणा म्हणजे क्लोरोफिल या चार मिळून त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होती आणि त्या ठिकाणी तुमच्या पिकाचं अन्न त्या पानामध्ये तयार होतं आणि ते तयार झालेलं अन्न नंतर मुळीकडं, वाढीकडं आणि तुमच्या फूल आणि फळाकडं सर्क्युलेट होतं. पण ही क्रिया होताना तुम्ही लक्षात घ्या की 99% तुमच्या जमिनीचा बेस त्या पिकाचा असतो. म्हणजे पिकाचा जो पाया आहे ते म्हणजे जमीनच आहे. आणि 99% जर ते पिकं जर जमिनीतून घेणार असेल तर एक लक्षात घ्या, जमिनीत दिलं म्हणजे आपलं समाधान झालं. परंतु जमिनीतून ते अपटेक न होण्यामागं खूप काही अडचणी असतात. आपण फक्त कीटकनाशक, बुरशीनाशक या गोष्टींवर फक्त लक्ष देतो किंवा वरतून काही न्यूट्रिएंट देतो. हा झाला तुमचा वरचा मेकअप. परंतु त्याचा मेन जो बेस आहे तो जमिनीतूनच आहे. तो जमिनीतूनच घेणार आणि त्या पिकाला पोषण देणार. पण मग जमिनीमध्ये असे कोणते फॅक्टर आहे की जे तुमच्या पिकाच्या त्या न्यूट्रिएंट अपटेकसाठी अडथळा ठरतात? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीचा सामू म्हणजे pH असेल, EC म्हणजे तुमची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, CEC म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असेल,
त्याचप्रमाणे सोडियम क्लोराईड बायकार्बोनेट सारखे क्षार असतील. त्याचप्रमाणे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीचं प्रमाण असेल. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, ते पण खूप महत्त्वाचं आहे. नंतर तुमच्या जमिनीतील किडी असतील, जमिनीतील हानिकारक बुरशी असतील, त्याचप्रमाणे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असेल आणि जमिनीचे रासायनिक गुणधर्म म्हणजे त्या जमिनीमध्ये असलेलं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश किंवा तुमचे सेकंडरी एलिमेंट म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर व मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे तुमचं झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, मॅग्नीज म्हणजे या सर्व गोष्टी किती प्रमाणात आहे याच्यावर तुमच्या जमिनीची उत्पादकता ठरली जाते. आणि हे सर्व जे मी तुम्हाला सांगितले हे सर्व फॅक्टर तुमच्या जमिनीतून त्या ठिकाणी न्यूट्रिशन अपटेकमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर आपण त्याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे जमिनीची जी आरोग्य पत्रिका आहे ही तुम्हाला माहिती पाहिजे. जसं आज बघा, आपण जर कोणत्याही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर पहिले आपल्याला आपलं रक्त, लघवी याचे रिपोर्ट चेक करेल. मग त्याच्यावरून ठरवतो तो कावीळ झाली की टायफॉईड झाला का काय झालं. मग कावीळची गोळी टायफॉईडला आणि टायफॉईडची गोळी कावीळला असं होता कामा नये. आणि हीच गोष्ट नेमकी आपल्या पीक उत्पादनाच्या जमिनीच्या बाबतीत घडते. म्हणजे आपण कोणतेही खतं आणतो परंतु त्याचा विचार करत नाही. मग ती गोष्ट पण आपण विचार केला पाहिजे की खतं कोणते आणायचे, आपल्या जमिनीत कोणतं खत कमी आहे, कोणतं जास्त आहे, तेच आपलं त्या प्रमाणात गेलं पाहिजे. होतं काय, फॉस्फरस समजा उदाहरणार्थ आपल्या जमिनीत खूप जास्त आहे ना, आपण त्याच्यात मग सिंगल सुपर फॉस्फेट, DAP, 1261 वॉटर सोल्युबल म्हणजे खूप प्रमाणात वापर करत असेल तर आपला खर्च वाढतोय. पण मग फॉस्फरस ॲक्सेस झाल्यामुळे सुद्धा तुमच्या इतर न्यूट्रिएंटवर त्याचा प्रभाव पडतो आणि त्यातूनच तुमच्या इतर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी तुमच्या पिकात तयार होते. आणि ती तयार झालेली डिफिशियन्सी करता परत तुम्ही दुकानात जाता, परत न्यूट्रिएंट आणता किंवा काही तुमच्याकडून काही जे काही स्रोत असतील ते घेऊन परत तुम्ही वरतून फवारणी करतात किंवा खालून जमिनीतून ड्रिपद्वारे देतात. मग ही जी गोष्ट आपल्याकडं खूप चुकीची घडते. म्हणून आपला खर्च पण वाचेल अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि एक टेक्निकली व्यवस्थित आपण त्या ठिकाणी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. तर एक बघा, आपण जर पाहिलं तर जमिनीचा pH हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी pH आपला जर 6.5 ते 7.5 असेल तर तो न्यूट्रल असतो. 6.6च्या खाली गेला तर ॲसिडिक बनतो आणि 7.5च्या वर जर गेला तर त्या ठिकाणी तो अल्कलाईन बनतो. आणि तुमचे जे न्यूट्रिएंट आहे जसं नायट्रोजन असेल, आता नायट्रोजनची अवेलेबिलिटी ही तुमचे नायट्रोझोमोनस आणि नायट्रोबॅक्टर ह्या 2 बॅक्टेरिया त्या ठिकाणी तुमच्या जमिनीतून अवेलेबल करून देतात. परंतु जर तुमचा pH जर एकदमच ॲसिडिक झाला किंवा एकदमच अल्कलाईन झाला तर त्या ठिकाणी ह्या बॅक्टेरिया आपली कार्यक्षमता खूप कमी दाखवतात आणि त्यामुळे त्या पिकाला तो नायट्रोजन अवेलेबल होत नाही. म्हणजे तुमचा जो नायट्रोजन आहे तो तुम्हाला प्रॉपरली तुमच्या न्यूट्रल pHला म्हणजे 6.5 ते 7.5 या pHमध्ये त्याची अवेलेबिलिटी चांगली असते का ज्या ठिकाणी तुमच्या बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्या ठिकाणी तो अवेलेबल होतो. तीच गोष्ट जर फॉस्फरसच्या बाबतीत घेतली तर फॉस्फरस हा ॲसिडिक pHला ॲल्युमिनियम आणि फेरस या 2 घटकांबरोबर म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फेट आणि फेरिक फॉस्फेट असं त्याची अभिक्रिया होऊन तयार होतं आणि त्या ठिकाणी ते पिकाला अवेलेबल होत नाही. तसंच ते जर हाय pH झाला तर त्या ठिकाणी सुद्धा ते कॅल्शियम बरोबर कॅल्शियम फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतं आणि त्या ठिकाणी ते पिकाला अवेलेबल होत नाही. परंतु तुमच्या ज्या न्यूट्रल pHमध्ये फॉस्फरसची अवेलेबिलिटी ही चांगली असते. तसंच पोटॅशियमचं पण आहे. पोटॅशियम हे सुद्धा ॲसिडिक pHमध्ये हायड्रोजन बरोबर त्याची क्रिया होऊन त्या ठिकाणी ते सॉईल सोल्युशनमध्ये येतं आणि सॉईल सोल्युशनमध्ये आल्यानंतर ते पूर्ण विघटन होऊन लिच आउट होऊन जातं. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ॲसिडिक जमिनीत पोटॅशची अवेलेबिलिटी कमी राहते आणि स्लाइटली अल्कलाईन जमिनीमध्ये पोटॅशची अवेलेबिलिटी खूप चांगली तयार होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे जे मेन न्यूट्रिएंट आहे NPK हे सर्व न्यूट्रल pHला खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तर तुम्हाला तुमच्या त्या pHवर खूप ध्यान देणं गरजेचं आहे. तसंच कॅल्शियम मॅग्नेशियमचं सुद्धा तसंच आहे. ते हायड्रोजन आयनला रिप्लेस करतं त्यांना आणि त्या ठिकाणी ते लिच आउट होऊन जातं ॲसिडिक pHला. म्हणजे असंच प्रत्येक न्यूट्रिएंटमध्ये जर गेला आपण तुमचं फेरस असेल, झिंक असेल, तुमचं मॅग्नीज असेल किंवा तुमचं कॉपर असेल हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ॲसिडिक pHलाच अवेलेबल होतात. इव्हन न्यूट्रल pHला काही प्रमाणात अवेलेबल होतात. परंतु हाय pHला याच्या डिफिशियन्सी आपल्या पिकावर आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात. तीच गोष्ट मॉलिब्डेनमची आहे. तर मॉलिब्डेनम स्लाइटली ॲसिडिक pHला अल्कलाईन pHला अवेलेबल होतं. बोरॉनसुद्धा ॲसिडिक pHला म्हणजे pH हा खूप महत्त्वाचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची दिलेले न्यूट्रिएंट अवेलेबल होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. तर pHचा जो रोल आहे
तुम्हाला जर 6.5 ते 7.5चा pH असेल तर चांगल्या प्रकारे सर्व न्यूट्रिएंट अवेलेबल होऊ शकतात. त्याचप्रमाणे जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर रक्तलघवीचे रिपोर्ट चेक करून मग तुम्हाला निदान करतो, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये जे काही पीक करणार असाल तर त्यामध्ये प्रत्येक पिकाचा एक NPK रेशो असतो आणि त्या रेशोनुसारच जर आपण त्या ठिकाणी तुमच्या पिकासाठी बेसल डोस नियोजन केलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. आणि जे काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील त्या उत्पादनावर परिणाम करणारे घटक असतील या सर्वांवर आपल्याला काम करता येईल. कारण प्रत्येक गोष्टीत आता pH आपल्याला वेगळं काम करावं लागतं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर समजा तुमच्या जमिनीत जो तुम्ही रिपोर्ट माती परीक्षणासाठी देशाल तुमचा नमुना, त्यामध्ये तुम्हाला pH असेल, EC असेल, CEC असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, ऑर्गॅनिक कार्बन असेल, तुमचं सोडियम क्लोराईड, नंतर तुमचं बायकार्बोनेट्स या क्षारांचं प्रमाण असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला समजतात. त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीत असलेलं NPK, तुमच्या जमिनीत असलेलं सेकंडरी इलेमेंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट यांचं प्रमाण पण आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येईल आणि त्यावर आपल्याला निश्चितच काम करता येईल. नंतर एक बघा, कारण प्रत्येक फॅक्टरचा वेगवेगळा परिणाम तुमच्या पिकावर घडतो, तर त्या गोष्टीमध्ये आपण काम केलं पाहिजे. कारण बघा, नत्र जर वाढलं तर पालास आणि कॅल्शियमवर फरक दिसणार तुम्हाला परिणाम होईल. स्फुरद वाढलं झिंक, फेरस, कॉपरवर परिणाम होईल. पालाश वाढलं तर नायट्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियमवर परिणाम होतो. म्हणजे एक घटक जर वाढला तर काही घटकांवर त्याच्यावर निश्चितच तुमच्या पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कारण ती गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. म्हणूनच आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की माती परीक्षण म्हणजे आजची गरज काय आहे. त्याला कारण फक्त एकच आहे का तुम्हाला जर मी समजा क्वेश्चन केला की तुमच्या जमिनीचा pH काय हे तुम्हाला आजही सांगता येत नाही. तुमच्या जमिनीचे EC काय आहे. आता EC म्हणजे तुमच्या जमिनीची क्षारता. जर तुमच्या जमिनीत क्षार जास्त वाढत गेले तर 100% तुमचा EC त्या ठिकाणी जास्त असतो आणि EC जर जास्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पिकावर निश्चितच होतो. तुमच्या पिकाच्या वाढीमध्ये त्या ठिकाणी अडथळा तयार होतो आणि ती गोष्ट खूप म्हणजे अडचणीची ठरते आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या पिकामध्ये EC असेल, CEC म्हणजे तुमची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असेल, ती जरी हाय झाली तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर या गोष्टीचा पण आपण सारासार विचार केला पाहिजे. म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनात आपण फक्त न्यूट्रिशन देतो तुमच्या पिकाच्या मुळीच्या सानिध्यामध्ये, परंतु ते अपटेक होतात की नाही होत या सर्व गोष्टी ठरतात तुमच्या जमिनीचा pH असेल किंवा जमिनीची जी मी तुम्हाला आरोग्य पत्रिका सांगितली त्यानुसार. समजा एखाद्याच्या जमिनीमध्ये चुनखड, आता चुनखडीचं प्रमाण खूप असतं, काहींच्या जमिनीत 20% आहे, काहींचं 5%, 10%, 15%, या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला हे गोष्टी दिसतात. तर ती जी घटना घडते, समजा आपल्या जर याच्यामध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण 5% तर तुम्ही त्या ठिकाणी सल्फरचं ॲप्लिकेशनचं जे ड्युरेशन ते ठरवू शकतात. 10% तर ते ड्युरेशन अजून कमी होईल. 15%, 20%पर्यंत गेलं तर ते ड्युरेशन अजून कमी होऊ शकतं. तर या ज्या गोष्टी आहेत तर हे प्रत्येक फॅक्टर, कारण आपल्याला आजही कळत नाही का हा फॅक्टर कशामध्ये कोणतं काय काय करतो आपण. तर आपल्याला आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका माहिती पाहिजे. माझ्या जमिनीचा pH काय आहे, ऑर्गॅनिक कार्बन काय आहे. समजा बघा, आपण दरवेळेस ऑर्गॅनिक मॅन्युअर टाकतो. समजा आपला ऑर्गॅनिक कार्बन जर 1%च्या पुढं असेल, 1.5% असेल तर अशा वेळी आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअरसुद्धा कमी करता येईल. जर तेच ऑर्गॅनिक कार्बन जर 0.5च्या खाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन करता आपल्याला जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअरचा वापर करावा लागतो. जसं शेणखत असेल, कोंबड खत असेल, वर्मी कंपोस्ट असेल किंवा बाजारामध्ये भरपूर आता रेडीमेड जसं ग्लोरोफर्ट ग्रीन येतं, म्हणजे भरपूर रेडीमेडसुद्धा आता सेंद्रिय खतांची अवेलेबिलिटी आपल्याला आहे. पण ते कधी किती द्यायचं हे आपल्याला त्याच्यावरून ठरवावं लागेल. नंतर त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक कार्बनचा हा विषय आपण या ठिकाणी मुद्दामच मानतो, कारण ऑर्गॅनिक कार्बन हा त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचा आत्मा असतो. तर ऑर्गॅनिक कार्बन किती हे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी माहिती झाले पाहिजे. तर मग आपण आपल्या जमिनीचा हा जो विचार करतोय की आपण जे काही पॅरामीटर्स आहे त्याच्यावर काम करायला पाहिजे का, आपल्याला त्या गोष्टी सगळं माहिती पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या जमिनीमध्ये काम केलं पाहिजे. तर याकरता आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे आपल्या मातीचा नमुना घ्यावा लागेल. आता मातीचा नमुना घ्यायचा म्हणजे तो कसा घ्यायचा, कुठला घ्यायचा, कधी घ्यायचा, या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. आणि बघा, आजची जी परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीमध्ये आता आज चालू आहे तुमचा एप्रिल महिना, एप्रिल मे हे 2 महिने एकदम सफिशियंट आहे तुम्हाला
मातीचा नमुना घेण्यासाठी, कारण यावेळेस तुमच्या पिकांची हार्वेस्टिंग झालेली असते किंवा नंतर तुम्ही तुमच्या जूनमध्ये किंवा मेच्या मध्यावर आपल्या नवीन जे काही खरीप सीझन चालू होणार असतो त्या पिकांची लागवड किंवा द्राक्ष असेल तर एप्रिल छाटणी या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण करतो. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मातीचा नमुना घेण्यासाठी खूप चांगली संधी असते. तर त्या ठिकाणी तुम्ही या मातीचा नमुना तुम्ही या कालावधीतच घेतला पाहिजे. मातीचा नमुना घेताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ते काही दसकटं असतील किंवा सेंद्रिय पदार्थ असतील किंवा मुळ्या तुटलेल्या असतील काही पिकांच्या, तर ते सर्व अवशेष बाजूला काढून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये जर विहीर असेल तर विहिरीच्या आजूबाजूची माती तुम्ही घ्यायचीच नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर मागच्या वर्षी ज्या ठिकाणी तुमच्या शेणखताचे ट्रॅक्टर तुम्ही खाली केले असतील, ढीग घातले असतील, हे सर्व ढिगांच्या खालची जागा तुम्ही माती परीक्षणासाठी न घेतलेलीच बरी. त्याचप्रमाणे बांधाच्या कडाची म्हणजे बांधापासून 5 मीटर चौबाजूंनी बांधापासून 5 मीटर अंतर सोडून मगच मधला जो नमुना आहे तो घ्यायला पाहिजे. जसं तुम्ही त्या ठिकाणी जर तो नमुना घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मग ती जागा सोडून तुम्ही त्या ठिकाणी असे झिगझॅग पद्धतीने असे 7, 8 ते 10 पॉईंट तुम्ही निवडून त्या ठिकाणी एक व्ही आकारचा खड्डा घ्यायचा आहे आणि तो व्ही आकारचा खड्डा साधारणतः 35 ते 45 सेंटीमीटरपर्यंत आपण घेऊ शकतो. त्या ठिकाणी तो खड्डा घेतल्यानंतर त्याच्यातली माती पूर्ण हाताने बाजूला करायची आहे आणि नंतर लाकडी पट्टीच्या सहाय्याने घासून जी माती ओंजळभर निघेल ती माती तुमच्या प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये घेऊन अशा ठिकाणी 8 ते 10 ठिकाणून आपण नमुना गोळा करायचा आहे. त्यानंतर हा जो नमुना तुम्ही गोळा करशाल, हा गोळा झालेला नमुना एक प्लॅस्टिकचा कागद स्वच्छ आथरून त्यावर आपण ढीग घालायचा आहे आणि नंतर तो सपाट करून त्या ठिकाणी अधिक किंवा गुणाकाराचे पुढे त्यावर मारून समोरचे 2 भाग बाजूला करायचे आहे आणि बाकीचे उरलेले 2 भाग असं करत करत 1 किलो माती शिल्लक राहील इथपर्यंत आपण त्या ठिकाणी ते काम करायचं आहे. आणि ते गोळा झालेला नमुना एक स्वच्छ पिशवीमध्ये तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये भरून त्यावर तुम्ही एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवर तुमचं शेतकऱ्याचं नाव असेल, गट नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, गाव असेल, इवन तुम्ही पुढच्या सीझनमध्ये कोणते पीक लावणार आहे आणि याआधी कोणते पिकं लावले होते याची जरी तुम्ही माहिती दिली तरी खूप चांगले प्रकारे काम होईल. कारण तुम्ही जर त्यावर पिकांची नोंद केली तर तुम्हाला आमचे जे तज्ज्ञ आहेत ते शिफारस करताना त्या पिकांचा NPK रेशो बघून त्या मातीच्या नमुन्यानुसार तुम्हाला एक चांगला आदर्श असा बेसल डोस शिफारस करून देतील. तर त्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी पिकांची नोंद पण त्या ठिकाणी करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण तो मातीचा नमुना आपल्या प्रयोगशाळेत पाठवायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर मात्र तुम्हाला 3 टप्प्यामध्ये नमुने घ्यावे लागतील. पहिला जो नमुना आहे तुम्हाला 30 सेंटीमीटरपर्यंत, दुसरा 30 ते 60 मध्ये आणि तिसरा 60 ते 90 सेंटीमीटर. जर फळबागा लागवडीमध्ये तुम्ही काम लावायचं आपलं प्लॅनिंग असेल तर तुम्ही अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये तुम्ही नमुने घेऊ शकतात. कारण कसं असतं, काही जमिनीमध्ये वरती एकदम मध्यम हलकी जमीन किंवा काळी जमीन असते आणि त्या खालची जमीन समजा 30 ते 60 मध्ये चुनखडीचा लेअर असतो किंवा असं काही पण घडतं आणि आपण जेव्हा फळबाग लावतो 2-3 वर्ष आपली जी बागेची मुळी असते विहिरीची ती साधारणतः 30 सेंटीमीटरच्या आसपास पसरत असते. नंतर जसं हळूहळू 2-3 वर्षांनंतर ती मुळी जोपर्यंत खोलमध्ये जाईल तर त्या ठिकाणी खोलवर जाऊन ती त्या चुनखडीच्या थरात लेअरमध्ये गेली की त्या ठिकाणी ती मुळी जळण्यास सुरुवात होते आणि ती मुळी त्या ठिकाणी डेव्हलपच होत नाही, विकसित होत नाही. त्यामुळे बागाचं पोषण न होता तो हळूहळू त्याचे हुडी बनून त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते मर म्हणा किंवा इतर काही हानिकारक किडी अशा पद्धतीने तो बाग पूर्णपणे संपुष्टात येतो. म्हणजे त्याचं जे लाईफ आहे सेल्फ लाईफ हे एकदम कमी होऊन जातं. तर यामुळे आपण फळबागेची लागवड करण्या अगोदरच त्या ठिकाणी असं 3 लेअरमध्ये जर आपण नमुना घेऊन दिला तर त्या ठिकाणी ते योग्य असतं. मग त्यानुसार तुम्हाला कोणतं पीक त्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात हे सुद्धा तुमच्या जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मानुसार ठरलं जातं. तर त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तसं काम करू शकता. तर तसं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मातीचा नमुना देऊन तुमच्या मातीच्या नमुन्यासाठी ती शिफारस त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. दुसरा विषय आला तो पाणी परीक्षणाचा. तर पाणी परीक्षण करताना तुम्हाला या ठिकाणी पाणी परीक्षणामध्ये तुमचा TDS असेल, पाण्याचा सामू असेल, पाण्यामधलं TDS म्हणजे टर्बिडिटी म्हणजे गढूळपणा असेल किंवा पाण्याची EC असेल, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला काम करणं
गरजेचं आहे. तर त्यासाठी पण आपल्याला पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. तर पाणी परीक्षण कधी केलं पाहिजे याबद्दल आपण बोलू शकतो. तर पाणी परीक्षण करताना तुम्हाला जर तुमच्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण, क्षारांचं प्रमाण जास्त झालं असेल तर होतं काय की क्षारांचे ज्यावेळेस तुम्ही पाणी देतात जमिनीमध्ये तर क्षारांचा लेयर तुम्हाला असा वरती येऊन जातो. तर क्षारांचा लेयर वर येत असेल तर तुम्हाला असं व्हाईट सफेद सफेद दिसत असेल तर 100% तुम्ही त्या ठिकाणी पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. तर पाणी परीक्षण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, जर तुमच्या पिकाचे शेंडे करपत असतील तरी पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. किंवा तुमच्या जमिनी जर चोपण असेल त्या ठिकाणी पाणी साचून राहत असेल तरी तुम्ही पाणी परीक्षण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर या पण गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे जर तुमच्या जमिनीत समजा आपण पाणी परीक्षण करताना तुमचं शेततळं असेल, विहीर असेल किंवा तुमचं बोरवेल असेल याचं पाणी आपण घेतोच पाणी परीक्षणासाठी. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ते पाणी चवीस खारट किंवा असं मचूळ वाटत असेल तरी त्याचा तुम्हाला पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. तर पाणी परीक्षणाचा नमुना घेताना काय केलं पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे. साधारणतः तुमचं बोरवेल असेल, शेततळे असेल किंवा तुमचं विहीर असेल, पाणी परीक्षण करण्या अगोदर तुम्हाला ते साधारणतः 5 मिनटं ती मोटर चालू करायची आहे. 5 मिनटं त्याच्यातून पाणी पास होऊन द्यायचं आहे. आणि 5 मिनटानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे जी स्वच्छ अशी प्लॅस्टिकची एक बॉटल घ्यायची आहे आणि त्या बॉटल तुम्ही 7-8 ते 10 ते 15 वेळा चांगली धुवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही तुमच्या बाटलीमध्ये भरून त्या ठिकाणी बाटलीचं बूच पॅक लावायचं आहे आणि तुम्हाला तो नमुना 24 तासाच्या आत लॅबमध्ये पाठवायचा आहे. तर तुम्हाला जर पाणी परीक्षण करताना ही काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्या नमुन्यासाठी तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं नाव असेल, पूर्ण पत्ता, गट नंबर, सर्वे नंबर, पाण्याचा प्रकार, तुमचा मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता जर तुम्ही मातीचा नमुना घेतला, पाण्याचा नमुना घेतला, परंतु हा नमुना घेताना तुम्हाला तो ॲक्युरेसीप्रमाणे घेता यायला हवा. आणि ती ॲक्युरेसी घेण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे आमची जी टीम असते, जर तुम्ही घेत असाल तर ठीकच आहे, पण परंतु तिची ॲक्युरेसी येण्यासाठी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांची एक टीम आहे. तर ती टीम स्वतः शेतावर जाऊन त्या ठिकाणी ते नमुने घेऊन त्याची ॲक्युरेसी तुम्हाला आमच्या लॅबमध्ये ते पाठवतात आणि त्याची ॲक्युरेसी आल्यामुळं ते चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट पण येतात. कारण नमुन्यात जर ॲक्युरेसी नसेल तर 100% तुम्ही जो काही माती परीक्षण, पाणी परीक्षण करशाल त्याचे रिपोर्ट चुकीचे मिळतील आणि आपण चुकीच्या गाईडलाईन करू आणि त्या चुकीच्या गाईडलाईन आपल्याला नको आहे. तर यासाठी तुम्हाला ती गोष्ट कटाक्षाने टाळावी लागेल आणि आमच्या टीमची मदत घेऊन सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. आता हे नमुने तुम्ही पाठवायचे कुठं हे खूप महत्त्वाचं आहे. आपले आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर जे आहे तर त्याच्यामध्ये ते NABL मानांकित आहे, प्रमाणित लॅब आहे. तर NABL प्रमाणित लॅब असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे काही रिपोर्ट निघतील तर ते तुम्हाला सर्व रिपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शासकीय कागदपत्रांना सुद्धा जोडता येतील आणि ते ॲक्युरेसी असतील. त्याचप्रमाणे या लॅबमध्ये जे काही आधुनिक आणि इम्पोर्टेड असे उपकरणं या ठिकाणी आपल्याकडे आहे, जसं HPLC असेल, ICP OS असेल, GC असेल, ASS असेल, स्पेक्ट्रोफोटोमीटर असेल, KZL असेल, हे सर्व प्रकारचे आधुनिक आणि अद्ययावत असे उपकरणांनी सुसज्ज अशी ही लॅब आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या माती परीक्षण असो किंवा पाणी परीक्षण असेल याचे जे रिपोर्ट आहे तुम्हाला पॉईंटमध्ये एकदम ॲक्युरेसीमध्ये मिळतात. तर अशी मशिनरीज या ठिकाणी आपल्या या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले एकदम तज्ज्ञ, उच्च शिक्षित आणि अनुभवी असा कर्मचारी वर्ग, चांगले सायंटिस्ट आहे की त्यांना 15 ते 20 वर्षाचा त्यामध्ये अनुभव आहे आणि ते त्या पद्धतीने काम पण करतात. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रिपोर्टची ॲक्युरेसी आम्ही देऊ शकतो आणि तुम्हाला त्यांच्याकडून ते सर्व निदान करून तुम्हाला ते मिळतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची सेपरेट अशी जी टीम आहे ती याच्यावर काम करते. तर त्यामध्ये तुमचं
आपली एक पूर्ण टीम खाली माती परीक्षणासाठी नमुने घेण्यासाठी पूर्ण काम करते. त्यामध्ये आमचे गोरख गाडे सर सदैव 24 तास आपल्याकरता तत्पर सेवेसाठी उपलब्ध असतात. तर त्यांचा बी नंबर तुम्ही घेऊ शकता 87 99 98 36 28. आणि त्यांच्याबरोबरसुद्धा तुम्ही ते काम त्यांना फोन करून तुमचे मातीचे नमुने असेल किंवा पाण्याचे नमुने असेल हे तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे नमुने घेण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीज व स्टाफ हे सुद्धा आमच्या बायोकेमचं आनंद बायोकेमचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आमची फील्डची टीम स्वतः फील्डवर जाऊन त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन तुमचे नमुने घेऊ शकते. तरी तुम्ही त्यांच्याद्वारे सुद्धा तुमचे नमुने काढू शकतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुमचा नमुना आमच्याकडे येतो, मातीचा व पाण्याचा जो नमुना आमच्याकडे येतो, तर त्या ठिकाणी त्याच्यावर मग आमचे जे तज्ज्ञ सायंटिस्ट आणि ॲग्रोनॉमिस्ट हे सर्व त्या ठिकाणी तुमचे जे पीक लावणार आहे, तुम्ही समजा द्राक्ष, डाळिंब, पेरू किंवा इतर जे काही भाजीपाला पिकं असतील, टोमॅटो असेल, शिमला मिरच्या असेल, मिरच्या असेल, तर ह्या ठिकाणी तुम्हाला मग ते त्या ठिकाणी त्याचा NPK रेशिओ असतो किंवा तुमच्या रिपोर्टचे जे काही परिणाम आहेत, जसं तुमच्या रिपोर्टचे जे काही परिणाम रिझल्ट आले आहेत त्याच्यावर काम करून त्या ठिकाणी ते तुम्हाला योग्य मात्रेत बेसल डोस असेल किंवा इतर काही तुमच्या समस्यावर पूर्णपणे निदान करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रिपोर्टच्याच खाली त्या ठिकाणी ते तुम्हाला सजेस्ट करतात, शिफारस देतात. आणि त्याचा फायदा निश्चितच तुमच्या पीक उत्पादनात होतो. हे पण खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण माती परीक्षण करणं हे गरजेचं आहे. हे तर आजची गरज बनली आहे, हे तर आपल्या लक्षात आलेच असेल. तरी आपण सर्वांनी, म्हणजे माझी तर तुम्हाला सर्वांना आग्रहाचीच विनंती असेल की आपण सर्वांनी माती परीक्षण करणं ही आजची गरज बनली आहे. कारण आपण भरमसाठ खर्च करतोय, बेधुंद अंधाधुंद खर्च करतोय. कारण बेसल डोससुद्धा बघा ना, तुम्हाला बेसल डोसमध्ये खतांचे प्रकार किती पडतात. एक रासायनिक येतं, एक जैविक येतं आणि एक तुमचं सेंद्रिय खत येतं. आता आपण फक्त रासायनिक 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 याच्यावरच भर देत आलो आणि हळूहळू आपल्या जमिनीची पूर्ण दुरावस्था आपण करून घेतली. आणि अजूनही आपल्या ते लक्षात येत नाही की आपण काय केलं पाहिजे. कारण 99% जर पीक तुमच्या मुळीच्या कक्षेतून घेणार असेल तर तुमच्या मुळीच्या सानिध्यात असणारा pH, असणारा EC, जमिनीचा CEC, सोडियम, क्लोराईड, बायकार्बोनेट्स, तुमचा ऑर्गॅनिक कार्बन, मग त्या ठिकाणी असलेली मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्याचप्रमाणे काही जमिनीमध्ये आता 2 ते 3 वर्षापासून बघतोय आपण खूप समस्या येत आहे डम्पिंगच्या. टोमॅटो, मिरची, हे जे भाजीपाला पिकं आहे हे तर तगच धरत नाही. फुलावर पीक येतं आणि त्या ठिकाणी समस्या सुरू होते. तर अशा पिकांच्या जर आपण लागवड करणार असाल तर आपल्याला आपल्या जमिनीत असलेल्या ज्या फंगस आहेत, तुमचं फ्युजेरियम असेल, पिथियम असेल, रायझोक्टेनिया असेल, म्हणजे जे काही हानिकारक फंगस वाढले यासुद्धा आपण चेक करून घेतल्या पाहिजे. कारण इन्फेक्शन हे फंगल आहे की बॅक्टेरियल आहे हे पण कधी कधी लक्षात येत नाही. आणि आपण भरमसाठ खर्च त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा जमिनीतून पण करतो. जमीन खराब होते. परंतु जर आपण आता आनंद बायोकेम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फंगससुद्धा चेक करून दिल्या जातात. म्हणून आजची गरज काय बनली आहे की आज तुम्हाला तुमच्या पीक लागवडी अगोदर, जो आज तुमचा एप्रिल मे हे 2 महिने चालले आहे, तर यामध्येच तुम्हाला तुमच्या जमिनीचा माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल किंवा जमिनीमध्ये असणाऱ्या फंगसचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायची गरज आहे. कारण प्रत्येक फंगससुद्धा वेगवेगळे सोल्युशन असतात. बॅक्टेरियलला वेगळे असतात, फंगलला वेगळे असतात. मग असे जे इन्फेक्शन तयार होतात ते टायमिंग, फ्लॉवरिंगचा टाईम असतो, आपल्याला तो परिणाम त्याच्यावर जाणवायला लागतो आणि आपण त्याच्यावर उपाय करायला सुरू करतो. त्यामुळे आपण प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपलं प्लॅनिंग आपल्याला आधीच करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचं माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि फंगलचे रिपोर्ट, जसं डाळिंब असेल, आता डाळिंबमध्ये सुद्धा खूप बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात. आता इव्हन सर्वच पिकांवर हे रोग चालू झाले. तर या सर्वांचा जर आपल्याला आतापासूनच विचार करायला हवा. कारण आपण अजून 2 महिन्यांनी आपल्या सीझनला सामोरं जाणार आहोत. आज आपल्याकडं वेळ आहे, आज आपल्याकडं माती परीक्षण घेण्यासारखी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी आपण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे.
आणि त्यानुसार आपण काम केलं तर निश्चितच आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल, खर्चामध्ये बचत होईल आणि जमिनीचं आरोग्यसुद्धा टिकलं जाईल. कारण जमीन हळूहळू नापीक होत जाते. 8.5, 9.5 आणि 10 पीएच झालं तर जमिनीत गवतसुद्धा उगणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आपल्या भावी पिढीच्या हातात भविष्यामध्ये आपण कोणती जमीन देतोय, कारण जमीन फक्त सातबाऱ्यावर राहायला नको, तिचा प्रत्यक्षात आपल्याला उत्पादनासाठी उपयोग पण झाला पाहिजे, भावी पिढी पण तरली पाहिजे. कारण आज पुरताचा 1-2 वर्षाचा आपल्या पायाजवळचा विचार आपण करतो, परंतु मला तर वाटते, मला तर सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी बाबांनो आत्ताच उद्यापासूनच त्या तयारीला लागा आणि आपलं जे माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, फंगलचे काही रिपोर्ट असतील, यावर काम करायला सुरुवात करा. हीच माझी अपेक्षा आहे आपल्याला. तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आपण पुन्हा दुसऱ्या भागात सुद्धा भेटूच. पण आजची जी विषय होता, आजची जी गरज बनली आहे माती परीक्षण, पाणी परीक्षण, याविषयी 100% विचार करण्याची गरज आली आहे आणि ती तुम्ही केली पाहिजे. ही सर्वांना नम्र विनंती. आमचे आनंद बायोकेम अँड रिसर्च सेंटर आपल्या सेवेत सदैव रुजू आहे. 100% तुम्ही आमच्या या लॅबचा फायदा घ्या. या लॅबमध्ये आपले रिपोर्ट पाठवा आणि आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले करा. म्हणजे जपा मातीचे आरोग्य, शेतकरी होईल समृद्ध, या टॅगलाईनवरच आमची आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ही लॅब काम करते. तरी निश्चितच तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी किंवा तुमच्या जमिनीसाठी काम करशाल ही अपेक्षा. धन्यवाद.